हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवाप्नापुना. अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्रा इते नादतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी. नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरांशी. सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन. आपणा सर्व श्रोत्यांना वंदन करून शिवगड अध्यात्मक चॅरिटेबल ट्रस्टच्या ज्ञानेश्वरीच्या उपासनेला आपण प्रारंभ करतोय. कालच्या चिंतनामध्ये आपण 6 नंबरच्या श्लोकाला सुरुवात केली होती आणि त्याच्या पुढील ओव्या ज्या होत्या त्याचा विचार थोडासा करत आपण आलेलो आहोत. एतद्योनीनि भूतानि सर्वाणि इति उपधारये अहम कृष्णश्च जगत प्रभव प्रलयस्तथा. या ही सगळी भूते जी आहेत ते अपरा आणि परा प्रकृतीला आणि त्याला कारण जे आहे ती प्रकृतीपासून सर्व भूते उत्पन्न झाली आहेत असं तू जाणून घे म्हणतात भगवंत. आणि हा प्रकृती विशिष्ट असलेला मी सर्व जगाचं उत्पत्तीचं आणि प्रलयाचं स्थान आहे, कारण आहे. म्हणजे भगवंताच्या प्रेरणेनेच उत्पत्ती होत असते, भगवंताच्याच प्रेरणेनं त्याचा लय होत असतो. त्यामुळे माऊलींनी त्याला नाण्याची उपमा दिलेली आहे. या अपरा प्रकृतीतून निर्माण होणारे जे प्राणी आहेत हे 84 लक्ष ज्या योनी आहेत त्या ह्या 4 खाणीतून निर्माण होणारे टाकसाळ शब्द वापरलेला आहे. यातून जसे एखादी नाणी पडावीत आणि ती छापून बाहेर पडावीत आणि छापलेल्यावरचा प्रत्येकाचा शिक्का एक वेगवेगळा असावा. प्रत्येक नाण्याला काही 1 रुपया, काहीला 2 रुपये, काहीचे 10 रुपये, काहीचे 50 रुपये असे जसे पडतात तसे प्रत्येक जीव वेगवेगळ्या पद्धतीनं बाहेर पडतो. काही चतुष्पाद प्राणी पडतात, काही पक्षी पडतात, काही कीटक बाहेर पडतात. ही टाकसाळ आहे. त्याला माऊलींनी रूपक केलं आहे, नाण्याचं रूपक केलं आहे. हे रूपक आपण कालच्या याच्यामध्ये पाहिलेलं होतं. आणि म्हणून माऊली म्हणतात की हा सगळा विस्तार जो केलेला आहे हा नामरूपाचा विस्तार आहे. त्यामुळे नामरूपामध्ये आपण जे आकर्षित होतो ते नामरूपामध्ये आहे. आणि खरा विचार जर आहे अस्ति भाती प्रिय रूपम नामचेतंश पंचकम. काल एक श्लोक आपण पाहिलेला होता. आद्यत्रेय ब्रह्मरूपम मायारूपो ततोद्वयम. ही 2 रूपं जे आहेत ही मायेची आहेत. आणि आपण जे विचार करतो त्या मायेच्या रूपावरच विचार करतो. सगळा प्रपंचाचा डोलारा ह्या मायेच्या नामरूपावरतीच आधारित आहे. आणि नामरूपालाच मी आणि माझं चालू असतं. नामरूपाच्या बाबतीतच मी माझं असं आपण लावत असतो. आणि म्हणूनच हा प्रपंच कंटिन्यू चाललेला आहे. त्याला अनादी म्हटलं त्याला कारण आपणच अनादित्व त्याला दिलेलं आहे. अनादित्व देण्याचं कारण आहे प्रपंच संपू शकतो, संपवायचा झाला तर संपू शकतो. ज्यावेळी बघणारे असतात ना त्यावेळीच दृश्य निर्माण होत असतं. बघणारच नसेल ना तर दृश्य पण संपून जातं. आपण डोळे मिटून घेतलं तर दृश्य दिसायचं बंद होतं. असाच अर्थ आहे त्यातनं. टी व्हीवरती खूप मालिका चालू आहेत, कित्येक वर्षे चालू आहेत. त्यामध्ये संपतच नाही. अहो संपत नाही त्याचा अर्थ ते बोलतात सगळे निर्माते त्या मालिकेचे, तुम्ही पाहताय म्हणून आम्ही दाखवतोय ते म्हणतात. त्यामुळे आपण काय विचार करतोय हे दाखवतात म्हणून आम्ही पाहतोय असं नाही. आम्ही पाहतोय म्हणून ते दाखवतात. आम्ही पाहायचं बंद केलं की मालिका बंद पडेल. आता कधी मालिका बंद पडेल? आपण बघायचं बंद केल्यानंतर बंद पडणार आहे. प्रपंच तसाच आहे. जशा मालिका कंटिन्यू चालू राहतात 10, 15 वर्ष त्याचा कालावधी एक असतो. हा मायेला मात्र काय म्हटलेलं आहे अनादी आहे पण तरी पण शांत आहे. शांत शब्दाचा आहे त्याचा ज्ञानानं अंत होतो, ती ज्ञानानं निवृत्ती होते, ती बाद निवृत्त आहे. बाद म्हणजे ज्ञान निवृत्त होते त्याची, त्याला ज्ञानानं आपण बाद करू शकतो त्याचा. परंतु तोपर्यंत मात्र ती अनादीच आहे, ती संपत नाही कुणाच्या दृष्टीनं. म्हणून नाम आणि रूपाचा विस्तार जो केलेला आहे त्याच्या पाठीमागचं तत्व जे आहे ते अस्ति भाती प्रिय आहे, सच्चिद आनंद रूप आहे.
पण त्या सच्चिदानंद रूपाचा विचार जीव करत नाही. आणि म्हणूनच हे संसाराचं एकूण चक्र जे सुरू आहे आणि सुखदुःखाचा मारा चालू आहे, आसक्ती काम क्रोधादी आणि असं रागद्वेषादी विकार जे आहेत, या सगळ्या गोष्टीला कारण त्यात असणारा रस जो आहे, नामरूपातला इंटरेस्ट, प्रपंचातला इंटरेस्ट, विषयाची आसक्ती, या सगळ्यामुळं त्याचा लोप होतो. जे प्राणिया कामी भरू, आपण ओवी मागच्या वेळा पाहिलेली आहे. देहाची वरी आदरू म्हणून पडला विसरू आत्मबोधाचा. म्हणजे हा भूत संचारू हवा म्हणलेला आहे. अहंकाराचा भूत संचारू, भूत कोणतं अंगात आलेला आहे? अहंकाराचं भरलेलं आहे. आणि अहंकारापुढे हा सगळा डोलारा दिसत असतो. मी माझं पण टिकत असतं. आणि नामरूपाला सत्यत्व दिल्यामुळं अस्तिभाती प्रिय रूपाकडं दुर्लक्ष होतं. वास्तविक नामरूप ह्या उपाध्या आहेत आणि अस्तिभाती प्रिय हे मूळ तत्व आहे. भगवंताचं खरं रूप अस्तिभाती प्रिय किंवा सच्चिद आनंद रूप आहे, पण ते दिसत नाही ना. म्हणजे दिसतं ते खरं आहे. काल आपण रोग्याचं उदाहरण घेतलं होतं. मला ते घालवायचं आहे, अगोदर मला म्हणे माझा रोग घालवा, मग तुमच्या औषधावर मी विश्वास ठेवतो. तुकाराम महाराजांचा अभंग आपण काल घेतला होता की ब्रह्मरस घेई काढा. तो काढा कुठला घ्यायला लागतो? ब्रह्मरस काढा घ्यायला लागतो. आणि ब्रह्मरस काढा जर घेतला तरच यातून आपल्याला बाहेर पडता येतं. म्हणून ब्रह्मरस घेई काढा जेणे पिढा वारेल. कालच्या चिंतनामध्ये आपण अभंग घेतला होता. इथं म्हणतात, हे रूपक परी आसो सांगो उघड जैसे ए परी येसो तरी नाम रूपाचा अतिसो प्रकृतीच कीजे. 27 नंबरची ओवी कालच्या चिंतनामध्ये आपण पाहिलेली होती. त्यामुळं हा नाम आणि रूपाचा विस्तार हा दृश्य आहे. आणि दृश्य असल्यामुळं अदृश्य असलेलं, अदृश्य शब्दाचा अर्थ अदृश्य हे कधीच दिसत नाही, म्हणून त्याला अदृश्यही म्हणता येत नाही. जे डोळ्याआड झालेलं आहे, आवरणाखाली आहे, त्याचं आपल्याला ते दृष्टीगोचर होत नाही, एवढाच त्यातला भाग आहे. म्हणजे शेवाळ्याच्या खाली जर पाणी असेल तर पाणी नाहीच म्हणणं ह्याला काय अर्थ आहे सांगा? शेवाळ काढण्याचं जे सायास करणं आहे, साधन करणं आहे, ते साधन जर करायचं नाही आणि न करता जर मी म्हणा लागलो पाणीच नाही आहे, फक्त शेवाळच आहे, का? शेवाळ दिसतं म्हणून. समजा ढग आलेले आहेत, काळे कुट्ट ढग आहेत आणि त्याच्या आड सूर्य आहे, आणि त्या सूर्यसुद्धा जो आहे तो सूर्य त्या ढगाच्या आड लपलेला आहे म्हणून ढगच आहे, सूर्य नाहीच. असं जर आपण शब्द वापरायला लागलो तर आपण केवढा मूर्खपणा जीव करतो हे आपल्या लक्षात यायला लागेल. आणि म्हणून इथे विचार केला आहे की ढग जे दिसतात, काळे ढग सुद्धा ज्याने सूर्याला अडवलेला आहे, सूर्याला प्रतिबंध करणारे ढग सुद्धा सूर्याच्याच प्रकाशात दिसत असतात. हा मुद्दा आपण पूर्ण विसरून जातो. पण सूर्य आहे म्हणून सूर्याला अडवणारे ढग सुद्धा दिसतात, सूर्याला आड करणारे. म्हणून आवरण जे आहे हे आवरण सुद्धा त्याच्यावरती आहे, आत्मस्वरूपावरती. पण आत्मस्वरूपाच्या आवरणाचा अंदाज सुद्धा आत्मस्वरूपाच्या ज्ञानावरच आपल्याला येत असतो. मला कळत नाही असे एखादी गोष्ट व्यक्ती बोलते ना, मी अज्ञानी आहे, याचा अर्थ त्याला अज्ञानाचं ज्ञान आहे म्हणून ती बोलते. तसं जसा काळा कुट्ट ढग एखादा छोटा ढग एवढ्या भल्या मोठ्या सूर्याला अडवू शकतो, आणि आपण म्हणतो ढग आहेत, सूर्य नाही, कारण सूर्य दिसत नाही, आकाश ढगाळांनं व्यापून गेलेलं आहे. सूर्यानं व्यापलंय असं कधी म्हणतोय का बघा आपण? म्हणून सगळीकडे ज्ञान आहे, सगळीकडे भगवंत आहे. म्हणजे जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. याला भक्तियोग अशी व्याख्या केलेली आहे माऊलीने. भक्तियोगाची व्याख्या करताना म्हणतात, सगळ्या भूतमात्राच्या ठाई तो प्रविष्ट झालेला आहे आणि त्याच्या उत्पत्तीलाही तो कारण आहे आणि त्याला चलनवलन करण्यालाही तोच कारण आहे. नुसतं निर्माण केले आणि त्यांना पाडून टाकलेत, गप्प पडलेत असं नाही. त्यांना चेतनाचा अंश त्यांच्यामध्ये टाकण्याचं काम भगवंतच करतो. निर्माण करतो आणि चेतन त्यामध्ये भरतो. कोण भरवतो? तोच. म्हणून तो उत्पत्ती आणि प्रलयाचा स्थान आहे असं या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. म्हणून प्रभव प्रलयस्तथा, प्रभव आणि प्रलय दोन्ही गोष्टी त्या भगवंताकडे आहेत याचा विचार सांगितलेला आहे. त्यामुळे नामरूपाचा विस्तार दिसतो आणि अस्तिभातीचं पाठीमागचं तत्व दिसत नाही. पण छोटासा विचार आपण केला होता, त्याच्यावरती आपण चिंतन केलं असावं. 60% भाग जो आहे तो भगवंताचा आहे. आपल्या सृष्टीमध्ये दिसणारा 60% जो भाग आहे तो भगवंताचा अंश आहे आणि 40% अंश हा नामरूपाचा म्हणजे मायेचा आहे.
प्रथम आपल्याला काय दिसायला पाहिजे, कोणाचा अनुभव यायला पाहिजे, तर 60% जास्तीचा भागाचा, जास्त अंश ज्याचा आहे त्याचा आपल्याला अनुभव यायला पाहिजे होता, पण तसं होतच नाही. 40% असलेलंच फक्त मिरवायला लागतं. त्यामुळे मिरवणारं जे आहे, आपण म्हणतो ना, एखादी मोठी व्यक्ती, एखादी ज्ञानी व्यक्ती असते, आणि ज्ञानी व्यक्ती एखाद्या व्यासपीठावर जरी बसलेली असली तरी एखादा अडाणी माणूस मिरवणार आहे ना, तोच लोकांच्या नजरेस येत असतो. आणि ती मोठे मोठे विचारवंत बसलेले असतात ना, त्यांच्याकडे कोणाचं लक्षच राहत नाही. बरेच वेळा खाली बसणारी माणसं म्हणतात, हा कोण हो, ह्याची ओळख काय जरा सांगा बघू. आता ते बसले ते विचारवंतांना कोण विचारत नाही, पण हा मिरवणारा जो आहे ना त्याच्याकडेच लक्ष जात आहे. तसाच प्रकार मायेच्या बाबतीमध्ये घडतो, की माया सतत मिरवते आणि आपल्याला झाकाळून टाकते. आपलं खरं रूप दाखवू देत नाही, आपल्याला गोंधळात टाकते आणि आपण संभ्रमात पडतो. आणि संभ्रमात पडल्यामुळं मी काय करतो, वागतो, जगतो ते मला खरंच वाटायला लागतं. माझं मी समर्थन करतो, माझ्या जगण्याचं मायाच समर्थन करायला लावते. माझ्या चुकीचं समर्थन मी करतो, ती मायाच समर्थन करायला लावत असते. याचा अर्थ आहे माझी चूक झाली हे मला कळत नाही. हा मुख्य मुद्दा मायेमुळंच शक्य होतो, अहंकारामुळे शक्य होतं. आणि अहंकार आणि ही सगळी रूपं जी आहेत ती मायेतून निर्माण झालेली आहे. म्हणून माया अहंकार तसाच निर्माण झाला आहे. म्हणजे आत्म्यातून आकाश, आकाशातून पुढं महत्त्व अहंकार, अशी जी रचना झाली आहे सृष्टीची नाही, तर त्याचा कारण हे आहे तेच आहे. म्हणून नाम रूपाचा अतिसो प्रकृतीचे की जे प्रकृतीच करते, अन्य कोण करत नाही. जीवाला तेवढी शक्ती नाही, असा विचार आपण 27 नंबरच्या कालच्या चिंतनामध्ये पाहिला होता. आज 28 नंबरची उभी त्याच पद्धतीची आहे. या श्लोकावरची ही शेवटची उभी आहे, 28 नंबरची उभी. काय म्हणतात माऊली बघा, आणि प्रकृती तर माझ्या ठाई बिंबे येथे आन नाही. प्रकृती तर माझ्या अधिष्ठान स्वरूपाच्या ठिकाणी बिंब म्हणजे प्रतिबिंबानं भासते, याविषयी आन नाही. दुसरं खोटं काय बोलत नाही मी. आन नाही म्हणजे मी वेगळं काय बोलत नाही, माऊली बोलतात. म्हणून आदी मध्य अवसान पायी जगाशी मी. आदी म्हणजे सुरुवातीला, म्हणजे स्थितीकाली, उत्पत्तीकाली, स्थितीकाली आणि लयाच्या काळी मीच आहे. जगाच्या प्रारंभी, मध्ये आणि शेवटी मीच आहे. नाम आहे आदी अंती, नाम सर्व सारा. एक अभंग आपण ऐकतो, रेकॉर्डिंग झालेला अभंग आहे. तर जगाच्या उत्पत्ती, स्थिती, लयाला कारण मी आहे. या तिन्ही गोष्टी घडतात ना भगवंताच्या, त्या त्याच्या सत्तेवरती घडतात. त्यासाठी त्याने ब्रह्मा विष्णू महेश याची नियुक्ती केलेली आहे. त्यांना स्वतंत्र ती मॅनेजर नेमलेले आहेत, ते त्यांचे ते कामं करत असतात. ब्रह्मा उत्पत्ती करतो, विष्णू त्याला धारण करतो सृष्टीला, आणि भगवान शंकर त्याचा लय करतात, महेश लय करतात. भगवान शंकर म्हणण्यापेक्षा महेश हे तत्व जे आहे निर्माण केलं ना, ते त्याचं लय करून टाकतात. त्यामुळे उत्पत्ती आणि स्थिती आणि लय या सगळ्या गोष्टी अशा सतत घडत असतात, सतत. त्याची दखलसुद्धा कोण घेत नाही. विचार जर केला तर त्याची दखलसुद्धा कोण घेत नाही. माझ्या शरीरामध्ये उत्पत्ती स्थिती लय घडतो हे तरी मला कुठं माहिती आहे. मी रोज जन्मतो, मी रोज स्थिर राहतो आणि रोज मी मरतो. मी जेव्हा झोपेतून उठतो ना त्यावेळी माझी उत्पत्ती असते. मी जेव्हा दिवसभर माझ्या कामात असतो, जागृतीत असतो, त्यावेळी माझी स्थिती असते. आणि ज्यावेळी मी झोपी जातो त्यावेळी माझा लय असतो. किती सुंदर गोष्ट आहे बघा. आज पेशी एक निर्माण नवीन होतात, आज होतात, त्या काही तासापुरत्या असतात, काही दिवसापुरत्या त्या पेशी माझ्या शरीरामध्ये असतात, म्हणजे त्या धारण करतात, स्थितीमध्ये असतात. पहिल्यांदा निर्मिती होते पेशींची, रोज निर्मिती होते, हजारो पेशी रोज निर्माण होत असतात शरीरामध्ये. आजचं विज्ञान ते सांगतं, शरीरामध्ये हजारो पेशी निर्माण होतात, त्या काही काळ राहतात, त्याचं काम करतात, म्हणजे स्थिती सांभाळतात, आणि काही तासानंतर त्यांचा लय होतो, संपतात. म्हणजे उत्पत्ती, स्थिती आणि संहार ह्या तिन्ही गोष्टी माझ्या शरीराच्या ठिकाणी घडतात. मला तर त्याचं कुठं दखल घेतोय मी, सांगा बघू. ही जर दखल मी माझ्या पिंडापुरती जर घेतली असती तर ब्रह्मांडाचा आकार मला कवच हातात असा मुठीत कवच आला असता. आपण आपण घेतलं छोटेपण, आणि त्यामुळं आपल्याला या ब्रह्मांडाचा अंदाज येत नाही. आणि जर ब्रह्मांडाचा अंदाज यायला लागला तर या ब्रह्मांडाचा निर्माता जो आहे त्याला पाया पडल्याशिवाय आपण राहणार नाही, त्याला नमस्कार केल्याशिवाय राहणार नाही.
पण आपण त्याचा अंदाजच घेत नाही. या चमत्कारी गोष्टी ज्या आहेत ना, या चमत्कारी गोष्टी शरीरामध्ये माझ्या घडत असतात. काल एक विचार ऐकायला मिळाला. एक महात्मांची भेट झाली आणि बोलता बोलता त्यांनी ह्या शरीरातलाच एक घटक सांगितला की आपली लिव्हर जी असते ना, ती आपलं रक्त फिल्टर करत असतं. लिव्हर जे असते ना, ते रक्त शुद्ध करण्याचं काम, फिल्टर करण्याचं काम ती करत असते. आणि ती लिव्हर म्हणे केव्हा काम करते ही माहिती आहे का? रात्री 11 ते 2 या काळातच ती काम करत असते. आणि 11 ते 2 हा काळ झोपेचा पकडलेला आहे. त्यासाठी केव्हा हे काम होतं? 11 ते 2 असा वेळ आहे. पण झोपलो आपण तरच ते होतं. झोपलो नाही तर ते फिल्टरचं काम थांबतं, रक्तशुद्धीचं. त्याला दुसरा वेळ आणि दुसरी ताकद खर्च करावी लागते. आपण आजारी पडतो, छोटी छोटी आजारपण जे आपल्याकडे असतात ना, त्याला कारण आपण वेळेवर झोपत नाही म्हणून. गंमतशिरी मिरॅकल गोष्ट आहे बरं का, आपल्या शरीराबद्दलची आपल्यालाच ठाऊक नसलेली अशा काही घटना आमच्या शरीरामध्ये घडामोडी घडत असतात. आपण आपल्याला जाणलं ना की सगळ्यांना जाणता येतं. हा त्याच्यातला मुद्दा आहे. तू तुझं मन जाणून घे, म्हणजे दुसऱ्याच्या मनाचा तुला ठाव लागेल. नाही लागला तर लागू नये, पण तुझं तर तुला कळेल ना. तर स्वतःला जिंका म्हणतात म्हणजे जग जिंकता येतं. या शब्दाचा अर्थ काय हो? तर स्वतःला एकदा जाणून घ्या ना. काय काय माझा देह आहे, या देहामध्ये काय घडामोडी आहेत, यामध्ये तुझा आत्मा शब्द वापरलेला आहे शास्त्रानं, त्याचाने माझा काही संबंध कुठं आहे का, याचा विचार थोडासा फार का असताना त्यामध्ये करणं फार गरजेचं आहे. अशी उदाहरणं खूप शरीराच्या बाबतीमध्ये घेता येतील. तर उत्पत्ती स्थिती, आधी मध्य आणि अवसान, अवसान शब्द वापरलेला आहे. अवसान म्हणजे शेवटी, आधी म्हणजे प्रारंभी, मध्ये मध्यवेळी आणि अवसान म्हणजे शेवटी. आणि प्रकृती तो माझ्या ठाई, बिंबे येथे आन नाही. प्रकृती माझ्या रूपामध्ये म्हणजे मायाधीन चैतन्य ज्याला आपण म्हणलेलं आहे, ती प्रतिबिंबित झालेली आहे. ईश्वर चैतन्य त्याला म्हणतात. हे ईश्वर चैतन्य आणि अंतःकरणाच्या ठिकाणी जे प्रतिबिंब असतं, त्या अंतःकरणाच्या प्रतिबिंबाला जीव चैतन्य म्हणतात. अगदी सोप्या भाषेतली ही व्याख्या आहे. अजून खोलामध्ये याची चैतन्याचे 4 प्रकार पडतात, आकाशाचे 4 प्रकार पडतात. ते अभ्यासाला विचारसागर वृत्तीप्रभाकर सारखे ग्रंथ आहेत. त्यामध्ये पंचदशी सारख्या ग्रंथामध्ये त्याची वर्णनं आहेत किंवा विवेक सिंधू सारख्या ग्रंथामध्ये आपल्याला बघायला मिळतं. परंतु एवढ्या खोलात जायची आपल्याला इथं काही गरज नाही. आपण ओवीपुरता विचार करायचा आहे. आणि ओवी शब्दाचा अर्थ आहे स्वतःपुरता परमार्थ करायचा आहे. जगाचा परमार्थाचा विचार फारसा करायचा नाही. जगाच्या परमार्थाचा विचार जर आपण केला तर आपली मुक्ती तटून राहिली म्हणून समजायचे. असंच आहे. जग असं बोलतं, जग तसं बोलतं. माझी जेवढी कीर्ती व्हायला पाहिजे होती तेवढी झाली नाही, म्हणजे कीर्ती पाहिजे आहे. म्हणजे जग, कीर्ती शब्दाचा अर्थ आहे जगावर माझं सगळं कीर्ती प्रतिष्ठा मी अवलंबून ठेवत असतो. आणि या सगळ्या गोष्टीमध्ये माझ्या या मुक्तीला काय लागतो? गुन्हा लागतो म्हणतात त्याला. काय होतं? अडसर निर्माण होतो. आणि हा अडसर दूर करणं माझ्याकडंच आहे. पण स्वतःपुरतं माझी ओवी, माझी अभंग माझ्यापुरता मला समजावून घेता आला पाहिजे. त्यासाठी काय, शास्त्राचा जेवढा वापर करता येईल तेवढा करून घ्यायचा. करून झालं की त्याचा आनंदाचा अनुभव आपण घ्यायचा आहे. माऊली बोलतात, माझ्या ठिकाणी ही प्रतिबिंबित झालेली प्रकृती आहे. बिंबे माझ्या ठाई, हे आन नाही, हे खोटं बोलत नाही. म्हणून आधी मध्य अवसान पाही जगासे मी. त्यामुळे जगाचा उत्पत्ती, जगाची स्थिती आणि जगाचा शेवट माझ्याकडेच आहे. मी शेवट करतो, मीच सांभाळतो आणि मीच त्याला निर्माण करतो. निर्माण करणाऱ्यालाच हक्क असतो शेवट करण्याचा. निर्माण करणाऱ्याला शक्ती असते सांभाळण्याची. सांभाळतो म्हणून म्हणजे सांभाळतो देव माझा पाठीमाग, मागे पुढे उभे राहे सांभाळीत. आधी या आघात निवार्या, योग क्षमत्याचा जाणे जड भारे. वाट दावी करी धरून या, तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे. पाहावे पुराणे विचारुनी. जा आणि शास्त्राला विचारून बघा जाऊ, तुकाराम महाराज म्हणतात. मी माझ्या पदार्थ सांगत नाही. काय तर मागे पुढे उभा राहे सांभाळतं. मागे उभा राहतो, पुढे उभा राहतो, मधलं कोण सांभाळतं? मध्ये सुद्धा तोच सांभाळतो ना. मागे पुढे आणि मध्ये आहे तो दोन्हीकडे सांभाळतो.
माझ्या मागे तू आहे, माझ्या मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश. आता दोन्हीकडे जर विचार जर करायला लागलो तर अंत म्हणजे म्हणलेला आधी मध्य अवसान पाही जगासे मी. जगाच्या उत्पत्ती स्थिती लयाला कारण मीच आहे आणि मीच जगाच्या प्रारंभी आहे. मीच जगाचा मधला सांभाळ करतो. नाहीतर जग टिकलं नसतं. जग टिकायला कारण तोच आहे. तो धरून बसतो. समुद्र मंथनाच्या वेळी बघितलं ना की मंथन चालू असतं आणि ती मंथनाची रवी अशी खाली घसरत घसरत जात असते. ती वासुकी नागानं ती अशी दोरी आणि तो मेरू पर्वत, त्या पर्वताची रवी केलेली आहे आणि तो पाण्यात बुडत होता. त्यावेळी भगवंतानी त्याला खाली पाठ दिलेली आहे आणि ती रवी म्हणजे मेरू पर्वत उभा राहिला. गमतशीर गोष्ट आहे. आणि कल्पना आणि रूपक कसं भागवतामध्ये केलंय आपल्या लक्षात येईल. त्याला कल्पना म्हणता येत नाही, बरं का. एवढ्या डोक्या कल्पना सुचत नाहीत त्या. ही सत्य आहे सगळ्या गोष्टी. त्यामुळं आपण करतो, आपण धारण करतो, मी माझं कुटुंब सांभाळतो, मी माझ्या मुलांचा सांभाळ करतो, मी तुम्हाला वाढवतो. किती खोटं बोलतोय आपण हे लक्षात येईल आपल्याला. आपण अभ्यासच केलेला नाही भगवंताच्या एकूण सगळ्या कर्तृत्वाचा. त्यामुळे माझंच कर्तृत्व पुढं दिसायला लागतं नामरूपाच्या द्वारे. आणि भगवंताचं अस्थिभाती प्रियत्व जे आहे ते मला आठवतच नाही, मी विसरून गेलेलो आहे. कारण माझंच कर्तृत्व मला दिसत असतं. सांभाळतो, मी सांभाळतो. काय आपण पर्वत काय केला, भगवंतानी बोट दिलं ना कुठल्या पर्वताच्या खाली, गोवर्धन उचलला आणि त्या गोवर्धनाला फक्त करंगडी दिलेली आहे, फक्त करंगडी. आणि करंगडीवरती किंवा एका बोटावरती ते गोवर्धन उभा राहिलेला आहे. पण आपल्याकडे कर्तृत्व घेतलं नाही भगवंतानी. ते म्हणजे सगळ्यांनी धरा, काठ्या लावा आणि काहीतरी लावा आणि उभा राहा, तुम्ही सगळ्यांनी हात लावा. सगळ्यांना वाटायला आम्ही धरला, आम्ही गोवर्धन धरला म्हणून पाऊस थांबला, आम्ही गोवर्धन धरला. भगवंतानी जर बोट काढला असतं ना तर गोवर्धन राहिला नसता वरती. तो स्थिती सांभाळतो आणि माझ्या संकटामध्ये सुद्धा येतो. म्हणून तो म्हणतोय मागे पुढे उभा राही सांभाळितो, आधी या आघात निवारया. माझा आघात निवारण्याचं काम तोच करतो. मागे म्हणजे मी जिवंत नसताना सुद्धा अस्थिरूपानं माझा तो सांभाळ करतो. नंतर तो जेव्हा मी जिवंत राहतो तेव्हा भाती रूपानं मला तो काहीतरी पुरवत असतो. आणि शेवटी आनंद रूपानं सुद्धा तो माझा सांभाळ करत असतो. या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर योगक्षमतेचा जाणे जड भारी म्हणतात ते तुकोबा. आणि ते बरोबर आहे. म्हणून पराप्रकृतीचं प्रतिबिंबात्मक हे अस्तित्व आहे ते माझ्यावरती अवलंबून आहे असं भगवंत बोलतात. म्हणून मी आधी आहे, मी मध्य आहे, मी शेवट आहे, मीच सगळं आहे. नाहीतर आपल्याला वाटतं मी माझ्यामुळे करतो. हा अभ्यास केला आणि खरंच आपल्याला अनुभव यायला लागले ना तर समजायला लागतं मी काही करत नाही आणि माझ्यामुळं काही घडत नाही, माझ्यामुळं काही चालत नाही आणि मी नसल्यामुळं काही बिघडत नाही. मी नसलो तरी सगळं चालतं, मी असलो तरी काय होत नाही, म्हणजे काय फरक पडत नाही. म्हणून पराप्रकृतीचं प्रतिबिंबात्मक जे अस्तित्व आहे ते भगवंतावर अवलंबून आहे. म्हणून जगाच्या उत्पत्ती स्थिती लयाचे कारण मी आहे असं म्हणतात. ते मी आहे असं म्हणतात. जगाच्या प्रारंभी म्हणजे शेवटी मीच सगळीकडे आहे. म्हणून ब्रह्म हेच विश्वाचं उत्पत्ती कारण आहे, स्थिती कारण आहे, लय कारण आहे. वास्तविक ब्रह्म काय करत नाही, पण बोलण्याची भाषा आहे. ईश्वर जो मायाधीन ईश्वर आहे ज्याला परमेश्वर शब्द आपण बघणार आहोत, तो शब्द परमेश्वर त्यासाठी वापरलेला आहे. ब्रह्म परमेश्वर बोलून येतं. ब्रह्म ईश्वराच्या रूपामध्ये उत्पत्ती कारण आहे, स्थिती कारण आहे, लय कारण आहे. ब्रह्म नाही कारण, पण बोलण्याची भाषा मात्र तशीच आहे, तसंच बोलावं लागतं. ब्रह्म हेच विश्वाचं उत्पत्ती कारण आहे, स्थिती कारण आहे, लय कारण आहे असं म्हणूया. त्याच्या पुढे जाऊन ब्रह्म हे ईश्वराचं कारण आहे. ईश्वर हे विश्व आहे. विश्वाचा विचार केला ना तर विश्व धरलं तर विश्वंभर धरावाच लागतो. आणि या विश्वाला आणि विश्वंभरला पकडण्याचं आणि बनवायचं काम हा ब्रह्म करत असतं. ब्रह्माच्या स्फुरणानं सगळ्या गोष्टी घडत असतात. म्हणून सगळ्या अगोदर सुद्धा तेच आहे, मध्ये सुद्धा तेच आहे, शेवटी सुद्धा तेच आहे. म्हणून म्हणतात उत्पत्ती स्थिती आणि कारण लयाला कारण हे ब्रह्म आहे. आणि ब्रह्म कसं, माया ब्रह्म असा शब्द वापरला तर चालतो. म्हणजे घट निर्माण व्हायचा आहे. वेदांतानं उदाहरण दिलंय बघा. घटापूर्वी माती होती का नाही, असतेच. घट जेव्हा असतो बनवलेला असतो कुंभारानं त्यावेळी सुद्धा माती असते का नाही घटामध्ये, असते. समजा घट फुटला तर माती असते का नाही, असतेच.
म्हणून म्हटलेलं आहे मी आदी आहे. आदी म्हणजे घट बनवण्यापूर्वी माती आहे, घट बनवल्यानंतर स्थितीमध्ये माती आहे, आणि घट फुटला की त्याचा लय झाला की तरी माती शिल्लक राहते. म्हणून भगवंत म्हणतात या प्रकृतीला म्हणजे सगळ्या जीवाला जगाच्या प्रारंभी, मध्य आणि शेवटी मीच आहे. त्यामुळं घटापूर्वी माती असते, घट फुटल्यावरच तो असते, नेहमीच असते, नेहमीच असते. फक्त घटाकडे लक्ष जाते आपलं, हा मुख्य दोष जीवाचा आहे. जीव पाहतो ना, ती नामरूपाची सृष्टी पाहतो, त्यामध्येच आनंद घेतो. हा उसना आनंद आहे, भगवंताकडून आलेला आहे, पण मला वाटतं नामरूपातून आलेला आहे, मला वाटते विषयातून आलेला आहे, मला वाटते माझ्या नातलगाने मला आनंद दिला, मला वाटते खाण्याचे पदार्थ मला आनंद देतात. पण खाण्याचे पदार्थ सर्वांना आनंद देत नाहीत. नातलगसुद्धा काही काळ आनंद देतात आणि काही काळ द्वेषाला का पात्र होतात. मग सतत आनंद मिळायला पाहिजे होता ना नातलगांच्याकडून, नाही तसं होत ना. किती वर्ष न भेटलेली एखादी व्यक्ती आमच्याकडे यायला लागली की किती आनंदाच्या उकळ्या फुटत असतात. त्याला न्याय रिसीव्ह करण्यासाठी आपण स्टँडवर जात असतो, एअरपोर्टवर जात असतो, मिठ्या काय मारत असतो, त्याची काय काय करत असतो, मेजवान्या वगैरे आपण आयोजित करत असतो. पण एका दुसरा दिवस राहिला की त्याचा कंटाळा येतोय का नाही? येतोय कंटाळा. ह्या विषयातला आनंद आहे, आणि विषयातल्या आनंदाला कुठंतरी काय आहे, अतृप्तीचा शाप आहे. त्यामुळं तृप्ती कधीच होणार नाही. विषयचा आनंद हा विषयातला सुख हे अतृप्तच करणार आहे, उलट भूक वाढवणार आहे. भूक वाढवतं, भूक भागवत नाही. भूक भागवणारं काय नसते काय. आपण हे टॉनिकचं औषध खातो, टॉनिक कशाचं असते औषध समजूया आपण, भुकेवरला औषध डॉक्टरने आपल्याला दिलेलं, एखादं टॉनिक दिलेलं आहे. म्हणजे भुकेच्या टॉनिकच्या औषधानं भूक जाईल काय? हो नाही, भूक वाढते, वाढायसाठी ते औषध दिलेलं आहे. हा विचार आपण लक्षात येत नाही. विषयामुळे तृप्ती कधीच संभवतच नाही. त्यामुळे सगळा आनंद आहे तो भगवंताचा आनंद आहे. म्हणून घटापूर्वी माती असतेच. माती नसेल तर घट कसा बनेल सांगा? जीव बनायचा असतो ना, त्यावेळी जीवाचं जे मटेरियल आहे ते मटेरियल सगळं तयार असतं, फक्त त्याचं येणं ठरायचं असतं. येणं कधी ठरतं? ज्यावेळी त्याची कर्म परिपक्व होतात, फलोन्मुख होतात, त्यावेळी त्या जीवाला निर्मिती असते. त्यावेळी भगवंत त्याला, प्रकृती त्याला जन्माला घालते. मग अगोदर कुठे होतं की अस्थि रूपानं, जे असणं आहे आपण म्हणतो ना, ते आहे रूपानं ते असतंच. आणि पुढे ते तसं दिसायला लागतं. वर्णन पुढं आले पुढच्या ओळीमध्ये. घटापूर्वी माती असते, घटामध्ये सुद्धा माती असते. पण घटाकडे बघायचं नाही, मातीकडे बघायचं. जे अधिष्ठानाकडे बघतात त्यांना घट ही उपाधी दिसत नाही. जे देहाकडे बघतात त्यांना नाती निर्माण होतात. पण देहाच्या पलीकडे उपाधीच्या पाठीमागे असलेल्या तत्वाकडे बघितलं की त्या प्रत्येक बायकोमध्ये, नवऱ्यामध्ये, आई वडिलामध्ये देवच दिसणार आहे. पण तेवढी आपली दृष्टीच विकसित झालेली नाही ना. आणि म्हणून काय होतं, अविकसित दृष्टीमुळं आपण फक्त नामरूपाचा प्रपंच प्रसारा पाहतो, अन्य काही करत नाही. म्हणून घट पाहतो पण घटातली माती पाहत नाही. इथं वर्णन केलंय की समुद्राच्या लाटेचं कारण जे आहे, का लाटा कुठून निर्माण होतात सांगा? समुद्राच्या पाण्यातून निर्माण होतात, आणि काही काळ दिसतात आणि शेवटी समुद्रातच लय पावतात. म्हणजे घटाला, म्हणजे लाटेला कारण कोण आहे? समुद्राचं पाणी. पाणी हे लाटेला कारण आहे. आता लाट सांभाळायचं काम, लाट दिसते ना ज्या काळामध्ये, त्यावेळी कुणामुळे दिसते? पाण्यामुळे दिसते. बघा, लाटेची निर्मिती झाली कुणामुळे? पाण्यामुळे झाली. लाट दिसायला लागली ती कुणामुळं? पाण्यामुळं. आता लाट जेव्हा संपते ती कुठं गेली? पाण्यातच गेली. म्हणून भगवंत म्हणतात मी याचं आद्य, मध्य आणि अवसान मीच आहे. याचा प्रारंभ, मध्यभाग आणि याचा शेवट मीच आहे, माझ्यामध्येच आहे. त्यावेळी दृश्य पसारा दिसतो, त्यावेळी त्यामागील लपलेलं चैतन्य दिसलं पाहिजे आपल्याला. ते चैतन्य दिसत नाही, त्यामुळं आपण या संसाराला सत्यता देतो. वास्तविक मिथ्यात्व आहे ना. लाटेला कसं खरं मानून चालेल सांगा? मग पाणी खोटं ठरतं ना. त्यामुळं पाण्याकडे दुर्लक्ष होते ना. आपण घटाकडे लक्ष द्यायला लागलो तर माती दुर्लक्षित होते ना. तसं जीवाकडं आणि मग शरीराकडे बघायला लागलो तर जीव चैतन्य, जीवातलं चैतन्य जे आहे, भगवंत जो आहे हृदयातला, तो दिसत नाही ना मला. संतांना तो दिसला म्हणून नात्याने गाढवाला पाणी पाजलं, त्यांना गाढव दिसलं नाही तर गाढवातला परमात्मा दिसला.
हे आपल्याला शक्य झालं होत नाही आणि म्हणून आपल्याला संतांसारखं आनंद अनुभवता येत नाही सृष्टीतला. आपण सृष्टीकडे भोग्य दृष्टीनं पाहतो आणि भोग्य दृष्टीनं पाहिल्यामुळं आपण त्या सृष्टी निर्माण करणाऱ्यावरती त्या निर्मात्याशी कृतज्ञ होतो आणि जी निर्मिती आहे त्याचा फक्त वापर करून घेतो. पण मला कुणामुळं मिळालं, याचा निर्माता कोण आहे, त्याच्याशी मी कृतज्ञ वागलं पाहिजे याचा विचारच नसतो हे सगळं जगत असताना. म्हणून संसाराला तुम्ही जर सत्यता देत असाल, द्या सत्यता. संत काय म्हणतात बघा, सत्यता द्या, त्याला सत्य म्हणा. आणि दुसरं आहे ना, तो भगवान सत्याचं सत्य मानूया आपण. वर्णनच आहे परमात्मा कसं आहे, सत्येश सत्यम वर्णन केले श्रुतीनं, सत्येश सत्यम. सत्याचं सत्य कोण आहे तर परमात्मा आहे. कुणासाठी सांगितलं, ज्यांना संसारच खरा वाटतो ना, तर माना खरा त्याला. मानला ना तर त्याच्या उपाधीच्या पाठीमागचं असलेलं खरं सत्य आहे हेही सत्य माना आणि त्याच्या पाठीमागचं खरं सत्य माना. हे जे सत्य दिसतं ते त्या सत्यावर आधारित आहे असं मानायला पाहिजे. म्हणून सत्याशी सत्य म्हणलंय. म्हणजे संसारामागे लपलेल्या भगवंताला आठवला पाहिजे आपल्याला. आणि आठवण्यासाठीच नामाचं स्मरण सांगितलं, त्यासाठी त्याला नामात आणला. तुम्हाला नामरूपच आवडतात ना संत म्हणले. मग नामरूप आणतात तर सुंदर ते ध्यान उभे विटेवरी हे रूप आणि देतो आणि करकटावरी ठेवून या. आणि शेवटी तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख. हे श्रीमुख हे वर्णन केलेलं आहे आणि विठ्ठलाचं नाम त्यासाठी दिलेलं आहे. आणि नाम आणि रूप हे जर जीवाला आवडत असते तर संतांनी त्याची सुद्धा रूपक तयार करून ठेवलेली आहे आणि दिलेत आपल्यासमोर. म्हणून भगवंताला आठवा का म्हटलेलं आहे, तोच सगळं चालवतो ना, तोच सगळं स्थिती करतो, तोच लय करतो. म्हणजे माझा लय, माझी स्थिती, माझी उत्पत्ती त्याच्यावरती अवलंबून आहे आणि म्हणून मी त्याला आठवला पाहिजे. आणि तुकोबा म्हणतात, का रे नाट्यविषयी कृपाळू देवाशी पोषितो जगाशी एकला रे. कसा तो एकलाच तो पोषितो, जगाला पोचण्याचं काम कोण करतो, तोच. मग का रे न आठविशी, का रे नाठविशी म्हणजे का रे न आठविशी कृपाळू देवाशी. खराच अभंग गाथेमध्ये जाऊन पाहावा, सुंदर अभंग आहे. कसा आहे की का आठवत नाहीस रे बाबा, ज्यानं तुला ही उत्पत्ती दिली, तुझी स्थिती सांभाळली, मी तुला जन्माला घातलं, ही जन्माची व्यवस्था केली, तुझ्या भुकेची वेळ त्यानं राखली. भुकेची वेळ राखे जगन्नाथ, माऊलींची उभी आहे. कसा आहे, एकदा तो प्रसन्न झाला ना की तो सगळं भुकेची वेळ राखतो, सांभाळतो. का रे नाठविशी कृपाळू देवाशी पोषितो जगाशी एकला तो. तुकोबा काय म्हणतात बा, बाळा दुग्धा कोण करी तसे उत्पत्ती वाढवी श्रीपती सवे दोन्ही. बाळा आणि दुग्धा करीतशी उत्पत्ती वाढविशी श्रीपती सवे दोन्हीनं एका वेळी वाढवतो. ज्यावेळी बाळाला दूध लागतं त्यावेळी बाळाला दूध पाजणारी आई पण तो निर्माण करतो आणि दुधाची आणि बाळाची उत्पत्ती एका वेळी करतो. बाळा दुग्धा करी उत्पत्ती, बाळा दुग्धा कोण करीते उत्पत्ती वाढवी श्रीपती सवे दोन्हीची उत्पत्ती करतो. एखादे फुटती तरुवर उष्ण काळ माशी जिवंत यशी कोण घालत असेल रे बाबा पाणी त्याला. एका फुटती तरुवर म्हणजे झाडं वनस्पती फुटतात, फुटते त्यांना. उष्ण काळ माशी अगदी कडक उन्हाळ्यामध्ये पालवी फुटते झाडांना, जिवंत यशी कोण घाली त्याने काय तुझी नाही केली चिंता, तुझी चिंता तो करत नाही का. राहे त्या अनंता आठवणी तुका म्हणे ज्याचे नाव विश्वंभर त्याचे निरंतर ध्यान करी. तो विश्वंभर आहे. विश्वंभर शब्द का दिला माहिती आहे, तर विश्वाची उत्पत्ती स्थिती आणि लय करतो म्हणून विश्वंभर आहे. त्यासाठी त्याला जगदीश्वर जो शब्द वापरलेला आहे तर तो जगाची उत्पत्ती करतो, जगाची स्थिती सांभाळतो, जगाला खाऊ घालण्याचं सुद्धा काम तोच करतो. बघा ना, बाळाला जन्म देताना दुधाला पण जन्म देतं, दूध पण निर्मिती करतो, म्हणजे काळजी घेतो. बघा, बाळाची उत्पत्ती आणि दुधाची निर्मिती म्हणजे त्याची स्थिती सांभाळायला पाहिजे. बाळाला जगवायला नको काय नुसतं निर्माण करून चालेल, तर त्यासाठी
त्याची अन्नाची सुद्धा व्यवस्था करतो, त्याच्या राहण्याची व्यवस्था करत असतो. त्याला तेवढी बुद्धी दिलेली असते. बाळा दुग्धा कोण करते उत्पत्ती, वाढावी ती श्रीपती, सवे दोन्ही उडती फुटती तरुवर उष्ण काळमाशी, जीवन तया शिकवून घाले त्याने काय तुझी नाही केली चिंता, राहत्या अनंत आठवणी तुका म्हणे त्याचे नाव विश्वंभर, त्याचे निरंतर ध्यान करी. दुसरं काय करू नको रे बाबा, आठव त्याला. आणि आठवायचं म्हणजे कशासाठी? या उत्पत्ती स्थितीच्या पाठीमागे असणारं जे तत्व आहे तो संपूर्ण जगाचा परमात्मा उत्पत्ती आणि लय करता आहे. त्यामुळे तो स्थूल सूक्ष्म आणि कारण प्रपंच निर्माण करतो. कारण सुद्धा प्रपंच, सूक्ष्माचा प्रपंच आणि स्थूलाचा प्रपंच. आता कारण प्रपंच म्हणजे काय? अव्यक्तात असतो तो कारण, म्हणजे विश्वाला कारण असलेला प्रपंच. बीज हे झाडाला कारण आहे की नाही? झाड निर्मिती करत नाही, बीजाची निर्मिती केली. अव्यक्त, अव्यक्त म्हणजे झाड दिसतच नाही, व्यक्त रूपात दिसत नाही, त्यामुळे बीजाची निर्मिती करतो. हा कारण प्रपंच आहे त्याचा. प्रपंच ह्या कारण प्रपंच म्हणजे अव्यक्त असलेला वृक्षाची जशी बीजाप्रमाणे तसला कारण प्रपंचातूनच सूक्ष्म प्रपंच निर्माण करतो. मग सूक्ष्म प्रपंच कोणता? जीवाचा आतला. मनामध्ये मन निर्माण करतो, बुद्धी निर्माण करतो, मनाला संकल्प देतो आणि संकल्पनातून विश्व निर्माण करतो. हे सूक्ष्म प्रपंच आहे म्हणायचं देवाचा. देव काय करतो? ईक्षण करतो. एकोहम बहुशाम असं ईक्षण करतो, म्हणजे एकातून दुसरीची निर्मिती व्हावी. व्हावी म्हटलं ना की सुरू झालं. आता कुणी केली? त्यांनी केली काय? नाही, फक्त त्यांनी संकल्प केलेला. आणि हा संकल्पाचं स्फुरण भगवंताचा आहे. कल्पनेनं विश्व, संकल्पानं विश्व, संकल्पाचा दाता नारायण. कल्पनेनं आणि संकल्पनेनं विश्व निर्माण करतो. तर हा त्याचा सूक्ष्म प्रपंच आहे. आणि स्थूल प्रपंच तरी आपल्याला दिसतोच, दृश्य विश्वाची निर्मिती करतो. त्यामुळे स्थूल सूक्ष्म आणि कारण प्रपंचाचा निर्माता भगवंत आहे. घर झालं ते यार म्हणजे काय फुकट असं होते का? घरात नुसतं काय विटा सिमेंट आणलं, सळी आणली म्हणजे घर बांधून झालं काय? मटेरियल आहे, पण मटेरियलचा वापर करणारा जो गवंडी आहे, कामगार ना, तो नको काय? त्याशिवाय कसं तयार होईल घर सांगा बघू? घराला लागणारी माणसं जी चेतन लागतात ती ती कुठनं येणार आहेत? ती असली तर. नुसत्या मटेरियलनं घर होत नाही, हे लक्षात आलं. घर बांधण्यासाठी नुसत्या सिमेंट आणि विटा चालत नाही, तर चेतन कामगार लागतो. एखादं चित्र बनलेलं आहे, तर हे चित्र बनलं तर या चित्राला कारण असणारा एखादा चित्रकार असायला पाहिजे. काय बाहेर एखाद्या सृष्टीमधले रंग आहेत ते आलेत आणि त्या कागदावर पडलेत आणि त्यातनं चित्र निर्माण झाले का? नाही होणार तसं चित्र. आखीव आणि रेखीव चित्र आहे. किती सुंदर आहे. देवा तुझे सुंदर आकाश, सुंदर प्रकाश देव देतो. प्रार्थना मुलांची असते शाळेतली बघा. देवा हे तुझे सुंदर आकाश आहे. इतकं सुंदर आकाश, सुंदर पाणी, काय किती सुंदरता आहे बघा सृष्टीमधली. ही सृष्टीमधली सुंदरता देणारा जो आहे तो केवढा मोठा असेल एवढं लक्षात येतं. इतकं सुंदर विश्वाचं चित्र निर्माण करणारा चित्रकार जो आहे तो चित्रकार भगवंत आहे. आणि लक्षात ठेवलं पाहिजे की अचानक अशी चित्र तयार होत नाही. म्हणून सृष्टी निर्मितीसाठी केवळ निर्विशेष जे ब्रह्म असतं ते ब्रह्म काय करू शकत नाही, किंवा केवळ माया जी असते ती माया सुद्धा काय करू शकत नाही. ही जेव्हा दोन्ही एकत्र येतात ना त्याच वेळी प्रपंचाची निर्मिती होते, विश्वाची निर्मिती होते. त्यामुळे एकोहम बहुशामचा संकल्प ते करू शकत नाहीत, पण मायायुक्त परब्रह्म हा संकल्प करते. मागच्या वेळी चिंतनात आपण बघितलेलं आहे, मायायुक्त परब्रह्म ते संकल्प करतं. आणि परब्रह्माचं मायोपाधीमध्ये पडलेलं जे प्रतिबिंब आहे ते परब्रह्माच्या सान्निध्यानं त्याला सर्वज्ञत्व, सर्व शक्तित्व किंवा सर्व व्यापकत्व प्राप्त होतं. ईश्वराचे गुण सांगितलेले आहेत बघा. तो सर्वज्ञ आहे, सर्व शक्तिमान आहे आणि सर्व व्यापक आहे. गॉड इज ओमनी प्रेझेंट, ओमनी सिएंट, ओमनी पोटेंट असा शब्द वापरलेला आहे. याचा अर्थ आहे त्याच्याकडे सर्व व्यापकत्व आहे. तर परब्रह्माच्या सानिध्यानं त्याच्यात सर्वज्ञत्व येतं, जाणण्याची ताकद येते, त्याच्यात शक्ती येते आणि त्याच्यात व्यापकत्व येत असतं. आणि त्या मायोपाधिक जे प्रतिबिंब आहे त्या प्रतिबिंबालाच ईश्वर म्हणतात. ह्या शास्त्रानं एक घडी बसवून दिलेली आहे आपल्या चिंतनासाठी. आणि ही चिंतनाची घडी
सरळ आपण भगवंताचं नाम घ्यावं म्हणजे सगळ्याच गोष्टी त्यामध्ये येतात. आपण तसं करायला पाहिजे. म्हणून मायोपाधिक चैतन्य जे आहे प्रतिबिंब त्याला ईश्वर म्हणलेलं आहे आणि अंतःकरणातली जी उपाधीतलं चैतन्य आहे प्रतिबिंब आहे त्याला जीव म्हटलेला आहे. मागच्या वेळेची चर्चा झालेली आहे. आणि दोन्ही प्रतिबिंब जे आहेत परा आणि अपरा प्रकृतीचा कारण आहे. ते धारण पोषण नाश तेच करत असतात आणि ईश्वर फक्त साक्षी राहून कार्य करतो म्हणून तो बंधनात पडत नाही. ईश्वर कसा आहे मायोपाधिक आहे चैतन्य पण तो साक्षी भावानं सगळ्याची उभारणी करतो म्हणून त्याला बंधन नाही. आणि जीव काय करतो आसक्ती ठेवून काम करतो म्हणून बंधनात आहे. जीव सुद्धा ईश्वराचा जो एक सक्का भाऊ आहे लक्षात ठेवलं तर आपल्या लक्षात येईल. कारण ही एक जीव एक निर्मिती आहे. ईश्वर ही तात्पुरती निर्मितीच आहे. आपली एक बैठक बसवायसाठी म्हणून तयार केलेली शास्त्रानं एक बैठक आहे ती. ईश्वर ज्याची निर्मिती कशी आहे तर मायोपाधिक चैतन्य म्हणून म्हटलेलं आहे. आणि अंतःकरणाच्या उपाधीनं युक्त असलेलं चैतन्य जे आहे ते जीव आहे. पण अंतःकरणाला घेऊन ते व्यवहार करतं ना आणि म्हणून काय करतं ती काय करतं ते की सगळ्या जगावर आसक्ती ठेवतं ममत्व ठेवतं माझं म्हणतं मी म्हणतं आणि म्हणून बंधनात अडकतं. ईश्वर तसं काय करत नाही. मायेकडून प्रकृतीकडून सगळी कामं करून घेतो आणि आपण निवांत बसतो बाजूला. तो साक्षी चैतन्य त्याला म्हणतात. हे साक्षी चैतन्य ईश्वराचं आहे. आणि आमचं जीव चैतन्य कसं आहे ते ममत्वात आणि आसक्तीमध्ये अहंकारामध्ये अडकलेलं आहे. अशी सृष्टीची सगळी रचना आहे. म्हणून माऊली कशी बोलतात आणि प्रकृती तव माझ्या ठाई बिंबे येथे आन नाही म्हणून आधी मध्य अवसान पाही जगासे मी. मला वाटते थोडक्यात आपण ही ओवी समजावून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. एकच ओवी आहे पण त्यामध्ये शास्त्र लपलेलं आहे म्हणून थोडासा विस्तार करावा लागला. एकाच ओवीवर आज आपल्याला ही चिंतन करावं लागलं. त्याचं कारण त्यामध्ये असलेला विस्तार आहे. आपण 6व्या श्लोकावरच्या ज्या ओव्या होत्या त्या 28 पर्यंतच्या आता पूर्ण केलेल्या आहेत. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.